मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात गेल्या 2 दिवसापासून गाड्या फोडाफोडीचे वातावरण तयार झाले आहे। गाड्या फोडायच्या तर मी नाव सांगतो त्या 4 नेत्याच्या फोडा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेच्या गंगाखेड येथील जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले। यानंतर सभेतील उपस्थितांनी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे व अजित पवार यांची नावे सुचवली। अर्थात ॲडव्होकेट आंबेडकर ही म्हणाले, चिल्लरांच्या गाड्या फोडण्यापेक्षा त्या 4 जणांच्या गाड्या फोडा। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा शुक्रवार 2 ऑगस्ट रोजी गंगाखेड शहरात दाखल झाल्यानंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जाहीर सभा झाली। यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, प्राध्यापक गोविंद दळवी, नागराव पांचाळ, ॲडव्होकेट अविनाश भोशीकर, रमेश बारसकर, रमजान कुरेशी, सुनील मगरे, भगवान सानप, डॉक्टर प्रतिभा भालेराव, साधनाताई राठोड, सुरेश फड, गोविंदराव लटपटे, लक्ष्मण लटपटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। मराठा आरक्षणामुळे राज्यात ओबीसी व मराठा असे 2 तट पडले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे विधानसभेच्या 288 जागा लढविण्याची तयारी झाली असे जाहीर करून टाकावे, असे म्हणत गरीब मराठा व श्रीमंत मराठाच्या लढाईत ओबीसी बळी जात आहे। ओबीसींचा बळी जाऊ नये म्हणून मी त्यांच्यासोबत असल्याचे सांगत, मराठांचा विरोध ओबीसी समाज नसून निजामी मराठा आहे हे मनोज जरांगे यांनी समजून घ्यावे, ही डॉक्टर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले। यावेळी ओबीसी समाज बांधवासह आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही सभा यशस्वी करण्यासाठी मनोहर वावळे, दिगंबर घोबाळे, अमोल ढाकणे, सिद्धोधन सावंत, आकाश पारवे, प्रभाकर गायकवाड, दलित पॅंथरचे विकास रोडे, प्रवीण घोबाळे आदीसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। मित्रो, वातावरण बिघडवण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी चाललाय। मागच्या 2 दिवसामध्ये कोणाकोणाची गाडी फोडली? आव्हाड, दुसरी आता मिटकरी कुठल्या पक्षाचे आहेत? अजित पवार गट। आणि आव्हाड या गाड्या फोडणारे आहेत ना, त्यांना माझं आव्हान आहे, अरे या चिल्लर फाडणाऱ्यांच्या का गाड्या फोडताय? या चिल्लर फाडणाऱ्यांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही। तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर 4 माणसांची नावं देतो, त्यांच्या गाड्या फोडा।